विद्यार्थी मित्रांनो, काहीच अभ्यास झाला नाही, मी पास तर होईल ना, असं जर तुमच्या मनात येत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार की तुम्ही कशा पद्धतीने आता इथून पुढचा टाईम मॅनेज करू शकता. प्रत्येक विषयामध्ये जर तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल ना, ओके, 0 अभ्यास, ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की आता आपल्याला किती अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपण कमीत कमी पास तरी होऊ किंवा आपण ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करू आणि चांगले स्कोर सुद्धा तुम्ही करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. आता काल मी म्हणजे आज आज पण कॉल रिसीव्ह केले. काल मी 60 ते 70 मुलांशी बोललो. ओके. त्याच्यातल्या 90% ओके 60 मधल्या 50 मुलांचं हेच वाक्य होतं, की काहीच अभ्यास झाला नाही. मी पास तर होईल ना, मला ग्रुपिंग क्लिअर करायचं आहे, माझं वर्ष तर वाया जाणार नाही ना. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देतोय. ओके. आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मी पास तर होईल ना. तर 100% पास होणार होता. ते कसं? ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल पहा, आपलं 100 मार्क्सचं इव्हॅल्युएशन असतं प्रत्येक सब्जेक्टसाठी. आता त्याच्यामधील 30 मार्क्स हे प्रॅक्टिकल्सचे असतात, फिजिक्स, केमिस्ट्रीसाठी. त्याच्यानंतर रिटन एक्झामचे असतात 70 मार्क्स, बरोबर? त्याच्यानंतरनं प्रॅक्टिकल तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रॅक्टिकल दिलेले आहेत किंवा काहींचे व्हायचे असतील अजून प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलमध्ये कोणतंही कॉलेज असो, कितीही स्ट्रिक्ट असो, तुम्हाला प्रॅक्टिकल कसंही गेलेलं असो, तुम्हाला कमीत कमी 25 मार्क्स तरी मिळणार म्हणजे मिळणार. हे एकदा तुम्ही क्लिअर करून चालायचंय. 100 पैकी 25 तुम्हाला आजच मिळलेले आहेत. जे चांगलं व्यवस्थित परफॉर्म केलंय त्यांना 30 आउट ऑफ 30, 28, 28, 29, 27 एवढे मार्क्स इझिली देऊन टाकतायत. 25 खूप कमी झाले. ओके. 27 म्हणजे 27च्या पुढेच सगळ्यांना मार्क्स मिळतायत प्रॅक्टिकलमध्ये. आता प्रॉब्लेम काय आहे? तर आपली रिटन एक्झाम 70 मार्क्सची त्याच्यामध्ये आता मला सांगा ना, आपल्याला पास होण्यासाठी मार्क्स किती लागतायत? 35 मार्क्स. पास होण्यासाठी म्हणतोय हां. ग्रुपिंग क्लिअर करण्यासाठी हे मार्क्स कमी आहेत. पास होण्यासाठी किती लागतात आपल्याला? 35 मार्क्स. इथं 25 मिळले. मग आपल्याला आणायचे किती अजून मार्क्स? तर आपल्याला फक्त 10 मार्क्स इकडनं आणायचे बरोबर? मग मला सांगा 70 पैकी 10 मार्क्स पाडणं अवघड आहे का? हं? अजिबात अवघड नाही. खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही काही वाचलेलं जरी नसेल तरी 10 मार्क्स तुम्ही इकडून-तिकडून आणू शकताय. पण आपल्याला एवढ्यावरच थांबायचं नाही. आपल्याला फक्त 12वी पास करायची नाहीये. आपल्याला ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करायचा आहे. म्हणजेच काय? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्या तिन्ही विषयात मिळून आपल्याला 45% मार्क्स आणायचे आहेत. कुणासाठी? ओपनसाठी, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 40% हे कुणासाठी? कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. बरोबर आहे. मग आपल्याला एवढे मार्क्स स्कोर करायचे कमीत कमी म्हणतोय हां. त्याच्यानंतरनं तुम्ही जेवढे मार्क्स स्कोर करणार ना, ते तुमच्यासाठी कमी आहेत. कारण इंजिनिअरिंग करणार तुम्ही, इंजिनिअरिंग नंतर तुमच्याकडे प्लेसमेंटची ऑफर येणार. त्यावेळेस जर तुमचे 12वी मार्क्स कमी असेल, तर तुम्ही त्या कंपनीला अपिअरच होऊ शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता आपण जेवढा अभ्यास करू, जेवढे मार्क्स आणू, तर तेवढे आपल्यासाठी कमीच आहेत किंवा एक-एक मार्क आपल्या फायद्याचा आहे. त्याच्यामुळे आता एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळलं असेल, की तुम्ही पास होणार की नाही? तर सगळेजण पास होणार. अराउंड 92% हा बोर्डचा रिझल्ट लागत असतो. म्हणजे काय? तर 100 पैकी 92 स्टुडंट हे पास होत असतात. वरचे 8 स्टुडंट फक्त फेल होत असतात. बरोबर आहे. तर आपण विचार करायचा की आपल्याला 92 मध्येच यायचंय. बरोबर आहे. आपल्याला त्या 8 मध्ये जायचं नाही. आता पहा, तुम्हाला समजलं तुम्ही पास होणार आहात. त्याच्यानंतरनं आता अभ्यास कसा करायचा आहे? पास होणार आहात, कॉन्फिडन्स आलाय, सगळं झालंय. पण अभ्यास तर काही झालेला नाही. 0% अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळेच तर हा व्हिडिओ पाहताय ना तुम्ही. मग आता अभ्यास सुरू कसा करायचा आहे? बरं आता याच्यात मी फिजिक्स, केमिस्ट्री याची मिळून एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे. इंग्लिशसाठी वेगळी स्ट्रॅटेजी आणि मॅथ्ससाठी वेगळी स्ट्रॅटेजी सांगणार आहे तुम्हाला. आता ही स्ट्रॅटेजी तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर लगेच फॉलो करायला सुरुवात करायची. काय करायचंय? लास्टच्या 3 वर्षांचे बोर्डचे पेपर घ्यायचे आहेत. 3 वर्षाचे घ्या किंवा 4 वर्षाचे घ्या. तुमच्याकडे जेवढे अवेलेबल होतील तेवढे पेपर घ्या. वाय लर्न नावाचं ॲप्लिकेशन आहे. ओके. वाय लर्न नावाचं ॲप्लिकेशन आहे. Google Play Storeला ते फ्रीली अवेलेबल आहे. ओके. ते तुम्ही प्रत्येकाने डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 2021 पासूनचे पूर्ण क्वेशन्स पेपर, रिपीटरचा असो पेपर किंवा रेग्युलरचा पूर्ण क्वेशन्स पेपर तिथं मिळतील तुम्हाला बोर्डचे. बरोबर आहे. आता वाय लर्न तुम्ही डाउनलोड केलंच असेल. ओके. किंवा तुम्हाला त्या ॲपबद्दल माहिती नसेल. जर नसेल माहिती तर डाउनलोड करून घ्या. पेपर्स घ्यायचे तर आता पेपर्स घेऊन काय करायचं? फिजिक्स, केमिस्ट्री आणि जर तुमचा बायो जर असेल, तर बायोवाल्यांसाठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी अप्लाय होते. पेपर घ्यायचेत. मग काय करायचंय? पेपरचं करायचंय आपल्याला एनालिसिस. आता मी तर तुम्हाला सांगितलं, की टेक्स्ट बुक सध्या उघडा. सध्या टेक्स्ट बुक उघडू नका. सध्या पेपर्स घ्या. पेपरचं एनालिसिस करा. पण हे मी सांगतोय कोणासाठी अजून पण लक्षात ठेवा, ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी सांगतोय. बरोबर आहे. मग काय करायचं? पेपरमध्ये मोस्ट रिपिटिव्ह क्वेशन्स तुम्ही पाहायचे. बरोबर आहे. म्हणजे पहा बाबा, कोणता क्वेशन जास्त रिपीट झालाय किंवा कोणता क्वेशन हा कोणत्या सेक्शनमध्ये येतोय, हे तुम्ही व्यवस्थित पाहायचं. एकदा चेक करायचं, एक नोटबुक घ्यायची. त्या नोटबुकवर लिहायचंय, की हा क्वेशन किती वेळेस रिपीट झाला, हा क्वेशन किती वेळेस रिपीट झाला.
तुमच्याकडे लास्ट 3 इयरच्या सगळे जेवढे क्वेशन्स आलेत, तर तेवढे क्वेशन्सची काय पाहिजे, एक लिस्ट पाहिजे आणि तिथं लिहिलेलं पाहिजे, की नक्की हा क्वेशन किती वेळेस रिपीट झाला. बरोबर आहे? मग तुम्हाला अंदाज येऊन जाईल, की सारखा कोणत्या टॉपिकवर क्वेशन रिपीट होतोय. त्याच्यानंतर काय करायचं, चॅप्टर वाईज क्वेशन्स अरेंज करायचेत. चॅप्टर वाईज म्हणजे कसे, रिपिटेटिव्ह पाहतानाच तुम्हाला काय करायचं, चॅप्टर वाईज क्वेशन्स लिहायचेत. चॅप्टर वाईज अरेंज करायचे. म्हणजे या चॅप्टरमधून पर्टिक्युलर कोणत्या टॉपिकवर किती वेळेस प्रश्न विचारलाय, हा एवढा डाटा तुमच्याकडे असेल. बरोबर आहे? आणि हा डाटा खूप पुरेसा आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. बरोबर? आता क्वेशन अरेंज करून झाले. क्वेशन्स किती रिपीट होतायत ते समजलं. कोणत्या टॉपिकवर रिपीट होतायत ते पण समजलं. आता टॉपिक कोणता आहे किंवा अभ्यास कसा करायचा त्या टॉपिकचा, तर हे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिले काय करायचं, त्या क्वेशन्सचे ॲन्सर फाइंड करायचे. ॲन्सर कुठून फाइंड करायचे? टेक्स्ट बुकमध्ये करा. ओके. त्याच्यानंतर तुमच्याकडे नवनीत, अपेक्षित वगैरे जे काही असेल, डायजेस्ट वगैरे जे काही असेल त्याच्यातनं करा. आणि काहीच जर नसेल तर सिम्पली ChatGPT किंवा Gemini एआय वगैरे तुमच्याकडे असेल, त्याच्यावर ते क्वेशन्स टाका आणि व्यवस्थित त्याचे ॲन्सर्स फाइंड करा. एकदा ॲन्सर फाइंड करून तुम्ही ते ॲन्सर लिहायचेत. आता हा खूप मोठा टास्क आहे. पहा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी लास्ट 3 टू 4 इयरचे पेपर घ्यायचेत. त्यांना अरेंज वगैरे करायचंय म्हणजे त्यांचे क्वेशन्स अरेंज करायचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचे ॲन्सर्स लिहायचेत. आता हे ॲन्सर्स मी स्वतःच्या मनाने लिहायचे सांगत नाही हां तुम्हाला. तुम्ही ते शोधून लिहा, पाहून लिहा, पण लिहा हां. बरोबर? त्याच्यानंतर काय करायचंय, त्या ॲन्सरचा सराव करा. म्हणजे ते ॲन्सर्स परफेक्ट करा. लर्न करा त्या ॲन्सरला. कशा पद्धतीने ॲन्सर आहे. एखादी गोष्ट अडली त्याच्यातली, ओके, ती तुम्ही Googleला वगैरे इकडे-तिकडे सर्च करा. आणि जर नसेलच समजत सगळं करून, तर टाईम वेस्ट करायचा नाही. डायरेक्ट ती गोष्ट पाठ करून टाकायची. कारण टाईम खूप कमी आहे आणि ह्या वेळेत आता आपल्याला सायंटिस्ट व्हायचं नाही. आपल्याला फक्त बोर्ड एक्झाम पास करायची. त्याच्यामुळं ठीक आहे, एखादी कन्सेप्ट नसेल समजत, पूर्ण त्याचं म्हणजे थोडेसे डाउट्स राहत असतील, डाउट वगैरे क्लिअर करा. पण एक पॉइंट येतो, की त्या ठिकाणाहून ती कन्सेप्ट समजायची बंद होते. तर तिथून डायरेक्ट ती कन्सेप्ट पाठ करून टाकायची. ओके. पाठ करून टाकायचं तुम्हाला सांगतोय. म्हणजे लर्न करायची ती कन्सेप्ट. ओके. कोणती कन्सेप्ट? जी की ह्या क्वेशन्समध्ये कव्हर आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचंय? तुमच्या स्वतःचे ॲन्सर लिहायचे. स्वतःचे ॲन्सर म्हणजे काय? ओके. आपण बनवले, आपण क्वेशन्स घेतले मागच्या 3 वर्षाचे. त्याच्यानंतर त्यांचे व्यवस्थित ॲन्सर्स पण फाइंड केले. ते लर्न केले. त्याच्यानंतर एक ब्लँक पेपर घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुमचे स्वतःचे ॲन्सर्स त्याच्यावर लिहायला सुरुवात करायची, की हा क्वेशन जर परीक्षेत आला, तर मी कशा पद्धतीने ॲन्सर लिहील? हा क्वेशन जर परीक्षेत आला, तर कशा पद्धतीने ॲन्सर लिहील? त्याच्यानंतर हे न्यूमेरिकल्स मी कसं सॉल्व्ह करेल? आता ह्याच्यात न्यूमेरिकल्स वगैरे पण असतील. मग त्याचे टाइप्स आयडेंटिफाय करायचे, की कोणत्या टाइपचं न्यूमेरिकल येते, बरोबर? ते आयडेंटिफाय करायचं आणि त्यानुसार त्याचे ॲन्सर्स किंवा लागणारे फॉर्म्युले, युनिट कन्व्हर्जन वगैरे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा बरोबर आहे. एवढं झाल्याच्या नंतर काय करायचं? क्रॉस चेक करायचं. आपण जो पेपर लिहिलाय, ओके, आपण जे ॲन्सर्स लिहिलेत, ते बरोबर आहेत की नाही क्रॉस चेक करायचं किंवा थोडीशी काही मिस्टेक झाली की नाही ते चेक करायचं. आता जे बरोबर येतील, तर त्यांची एकदा रिव्हिजन करायची, ते बाजूला ठेवायचे. जे चुकतायत त्यांची पुन्हा रिव्हिजन करायची. पुन्हा प्रॅक्टिस करायची. कुठपर्यंत ही प्रॅक्टिस करायची? जिथपर्यंत ते ॲन्सर तुम्हाला लर्न होत नाही, तिथपर्यंत तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची. मग अशा रीतीने तुमचे मागच्या 3-4 वर्षाचे पेपर्स क्लिअर होऊन जातील. बरं. आता या पेपर्समध्ये किंवा या क्वेशन्समध्ये काय इन्क्लुडेड असणार आहे? डेफिनिशन्स तर असणार आहेत. त्याच्यानंतर लॉज पण तुमचे कव्हर होतील. डिस्टिंग्विशचे क्वेशन होतील. आता डिस्टिंग्विश करता याचा अर्थ डेफिनिशन्सवरनच ते डिस्टिंग्विश करणार. त्याच्यानंतरनं फॉर्म्युला रिव्हिजन होईल. न्यूमेरिकल्स असेल एखादं स्पेशल टाइपचं तर फॉर्म्युला रिव्हिजन होईल आणि डायग्राम्स वगैरे आले असतील तर डायग्राम्स काढताल. म्हणजे बऱ्यापैकी तुमचा सिलेबस त्या स्ट्रॅटेजीने कव्हर होऊन जातोय. ओके. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण डायरेक्ट सॉलिड स्टेट पासून सुरू करून सगळं केमिस्ट्री संपवू. रोटेशनल पासून सुरू करून सगळं फिजिक्स संपवू. ओके. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. आपल्याकडे कोणता वेळ आहे आता फक्त आता आपल्याकडे ॲक्टिव्ह स्टडी करण्याचा वेळ आहे, की फक्त एक्झामसाठी जे लागतंय ते स्टडी करण्यासाठी वेळ आहे. मग ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली, ती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या 3 विषयात तुम्हाला फॉलो करायची आहे. बरं, ह्या 3 विषयातच का? तर मॅथ्ससाठी मी वेगळी स्ट्रॅटेजी देणार आहे. मॅथ्ससाठी तुम्हाला काय करायचं? आता मॅथ्ससाठी तुम्ही ठीक आहे, पी-वाय-क्यूज पाहाल. पण मला नाही वाटत पी-वाय-क्यूज मधून तुम्हाला एवढा काही अंदाज लागेल. कारण प्रत्येक वेळेस व्हॅल्यू चेंज होतात. थोडंसं न्यूमेरिकल चेंज होतंय, बरोबर आहे. आता काही चॅप्टरचा लागू शकतो तुम्हाला अंदाज, पण काहींचा लागणार नाही. मग मॅथ्ससाठी मी तुम्हाला काय सांगेल आणि मॅथ्सची बऱ्याच जणांना भीती पण वाटते, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय सांगेल, ईझी चॅप्टर्स पासून सुरुवात करा. ईझी चॅप्टर्स अतिशय सोपे. कोणते तसे मॅथ्स पार्ट 1 मध्ये पहा लॉजिक सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. सगळ्यात सोपा लॉजिक पार्ट म्हणजे व्यवस्थित करून टाका तो. त्याच्यानंतरनं जर मॅट्रायसेस पाहिला, मॅट्रायसेस पण खूप ईझी आहे. त्याच्यानंतर पार्ट 2nd मध्ये जर आपण पाहिलं तर कोणतं बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आहे. ते 2 जे चॅप्टर्स आहेत मॅथ्स पार्ट 2nd लास्टचे ते पूर्ण व्यवस्थित करा आणि पार्ट 1 चे पहिले 2 चॅप्टर्स व्यवस्थित करा. हे 4 चॅप्टर झाले. बरं, हे 4 चॅप्टर झाल्याच्या नंतर तुम्ही पास होण्यापुरतं तर केलंय, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं? डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असतील,
यांचे स्पेशल सम्स बघायचे. म्हणजे काय? तर कोणत्या टाइपचे क्वेशन्स रिपीट झालेत. ओके. याच्या पण क्वेशन पेपर काढायच्या आणि त्याच्यात थोडंसं एनालिसिस, थोडंसं डोकं वापरायचं तुम्हाला तुमचं, की नक्की कोणत्या टाइपचा क्वेशन येतोय. मग मी हा जर क्वेशन केला किंवा या टाइपचे आणखीन क्वेशन्स जर मी करून पाहिले, तर मला जमतंय का ते? जमत असेल. आता क्वेशन्सवरून आपल्याला चॅप्टर करायचा आहे. चॅप्टरवरनं क्वेशन करायचा नाही आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आता क्वेशनवरनं आपल्याला पूर्ण चॅप्टर कव्हर करायचा आहे. बरोबर आहे? या पद्धतीने तुम्ही जर गेले तर मॅथ्सची पण तुम्हाला भीती वाटणार नाही. ही आपली स्ट्रॅटेजी आहे. हिच्यानुसार तुमची फिजिक्स आणि केमिस्ट्रीची पण भीती दूर होईल. आता राहिला विषय पहिला पेपर तो म्हणजे इंग्लिशचा. इंग्लिशसाठी काय केलं पाहिजे? इंग्लिशमध्ये 4 आपले सेक्शन आहेत. सेक्शन 1, 2, 3, 4. सेक्शन ए मध्ये आपल्यासाठी काय आहे? तर पॅराग्राफ्स वगैरे दिलेले आहेत, ग्रामर वगैरे आहे. सेक्शन बी मध्ये काय आहे? तर पोएम आहे. सेक्शन सी मध्ये काय आहे? तर नॉवेल्स, रायटिंग स्किल हे आहेत. बरोबर आहे? मग यांच्यासाठी मी तुम्हाला सांगेल, की ठीक आहे, पोएम्स जे आहेत 8-9 पोएम्स आहेत मला वाटतं इंग्लिशच्या आपल्या टेक्स्ट बुकमध्ये. पूर्ण व्यवस्थित अभ्यासा. ओके. त्या कुणी रिटर्न केल्यात किंवा समजा त्यांची सेंट्रल आयडिया काय आहे? कारण आपल्याला अप्रिसिएशन करायचंय पोएमचं. बरोबर आहे. सेंट्रल आयडिया काय आहे? हे तुम्हाला व्यवस्थित हे करायचंय. नॉवेल्सचा अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? तर रायटिंग स्किल. रायटिंग स्किल मराठीतनं येतंय सगळं. पत्र लिहिता येतंय, निबंध लिहिता येतोय. तर तेच आपल्याला इंग्लिशमधनं करायचंय किंवा माइंड मॅपिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या एकदा चेक करा. मी इंग्लिशसाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय, की ज्याच्यामध्ये मी पेपरचा पॅटर्न सांगितलाय. ओके. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तिथं जाऊन पहा. मग तुम्हाला समजेल, की नक्की कोणत्या क्वेशनमध्ये कोणते-कोणते आपल्याला सब क्वेशन्स आहेत किंवा किती ऑर आपल्याला इंग्लिशच्या पेपरमध्ये मिळतायत. बरोबर? इंग्लिशसाठी ही स्ट्रॅटेजी आहे. इंग्लिश बऱ्याच जणांना अवघड वाटतो, पण इंग्लिश अवघड नाहीये. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता रायटिंग स्किल सारखा टॉपिक आहे. तुम्ही काही लिहा, फक्त बरोबर फॉर्मॅट लिहा किंवा तो विषय जो आहे, तर त्याला अनुषंगून तुम्ही लिहा. बरोबरच असणार आहे. कारण इथं फिजिक्स आणि केमिस्ट्री, मॅथ्ससाठी काय आपलं स्पेसिफिक आन्सर आहे का? नाही. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही काहीही लिहू शकता. तर त्या टॉपिकशी निगडीत ती गोष्ट पाहिजे. बरोबर? आणि ठीक आहे, थोडंसं चुकलं लिहिताना, ग्रामॅटिकल मिस्टेक झाल्या, तेवढं तर सगळे समजून घेणार आहेत. तुमचे पेपर डायरेक्ट अमेरिकेमध्ये चेक व्हायला जाणार नाहीत. ते इथंच मराठी माणसंच ते पेपर चेक करणार आहेत. त्याच्यामुळे थोड्याशा मिस्टेक ते समजून घेतील किंवा तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा मार्कचा हातभार सुद्धा ते लावतील. पण आपले प्रयत्न आपल्याला सोडायचे नाही. एवढ्या गोष्टी आपल्याला वाऱ्यावर टाकून चालणार नाही. त्याच्यामुळे रायटिंग स्किलकडे फोकस करायचं, व्यवस्थित नॉवेल्स करायचे, पोएम्स करायच्या. पॅराग्राफसाठी काय करायचं? तर बरेचसे जण काय करतात पॅराग्राफसाठी क्वेशन्स मधले 2-3 शब्द पाहणार, तेच पॅराग्राफमध्ये सर्च करणार, तेच पॅराग्राफमध्ये सर्च करणार आणि त्याच्यानंतरनं काय करणार पॅराग्राफमधल्या 2-3 लाईन तिथं लिहून टाकणार. तसं करायचं नाही आपल्याला. तुम्ही वाचा. 10-15 मिनिटं जाऊ द्या. तुम्ही वाचा, समजून घ्या आणि मग ॲन्सर्स लिहायला सुरुवात करा. बरोबर? या पद्धतीने आहे इंग्लिशसाठी. एवढं जर तुम्ही केलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स त्याच्यानंतर बायोलॉजी आणि इंग्लिश तर हा प्रश्न तुम्हाला पडूच शकत नाही. काय? तर तुम्ही पास होताल का? तुम्ही सगळे पास होणार आहेत. चांगले सुद्धा मार्क्स आणणार आहेत. खूप चांगला आपला रिझल्ट येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. मी जे सांगितलंय ते व्यवस्थितरित्या फॉलो करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायची. त्याच्यानंतरनं हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा. तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा. तुमच्या फॅमिलीच्या ग्रुपवर शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा बोर्ड एक्झामसाठी कसं काय करावं हे समजेल आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.